जय श्रीराम. प्रचंड शरीराचा कुंभकर्ण रामाकडून युद्धात मारला गेला. हा वृत्तांत रावणाला समजला. आता काय करावे याचा तो विचार करू लागला. त्याबरोबर महापार्श्व, महोदर, देवांतक, नरांतक, त्रिशीर हे 5 राक्षसवीर आणि रावणाचा मुलगा अतिकाय हे पुढे आले आणि रणांगणावर जाण्यासाठी रावणाची अनुमती मागू लागले. रावणाने त्यांच्याबरोबर प्रचंड सैन्य आणि शस्त्रास्त्रे देऊन त्यांना लढाईवर पाठविले. रणवाद्य वाजवीत ते रणांगणावर गेले. वानरांचे सैन्य त्यांची वाटच पाहत होते. त्यांनी वृक्षांचा आणि पर्वत शिखरांचा त्यांच्यावर मारा केला. वानरांच्या हल्ल्याने राक्षस सैन्याची मोठीच हानी झाली. तेव्हा नरांतक एका चपळ घोड्यावर स्वार होऊन तलवारीच्या पात्याने वानरांना सपासप कापू लागला. नरांतकाचा मारा अतिवेगवान होता. त्याला पाहून अंगद संतापला. त्याने वायुवेगाने नरांतकावर उडी घेतली. आपल्या हातांच्या फटकाऱ्यांनी घोड्यासह त्याला ठार केले. देवांतकाचा समाचार मारुतीने घेतला. त्रिशिराच्या मस्तकावर वृक्षाचा प्रहार केला आणि मारुतीने त्रिशिराचा अंत केला. वृषभाच्या हातून महापार्श्व मारला गेला. अतिकायाने रामावर प्रहार करण्यास सुरुवात केली. 5 बलाढ्य वानरांनी त्याच्यावर 5 मोठे पर्वत फेकले. अतिकायाने एकाच बाणाने त्या पर्वताचा चुरा करून टाकला. 5ही जणांच्या शरीरात बाण अडकून बसले. ते ओरडू लागले. तेव्हा रामाने बिभीषणाला विचारले, हा कोण आहे? बिभीषणाने हा इंद्रजिताचा पराक्रमी भाऊ आहे अशी अतिकायाची ओळख करून दिली. अतिकाय व लक्ष्मण यांचे भयंकर युद्ध झाले. अखेर लक्ष्मणाने एका दिव्य बाणाने अतिकायाचे शिर धडापासून वेगळे केले. पराजित झालेले राक्षस पुन्हा लंकेत पळत गेले. 6 वीर रणांगणात पडल्याचे ऐकून रावणाने अतिशय शोक केला. इंद्रजित म्हणाला, महाराज, काळाच्या ओघात व्हायचे ते होऊन गेले. शोक करू नका. आता मी स्वतःच युद्धाला जातो. इंद्रजित प्रचंड सैन्य घेऊन रणांगणावर निघाला. त्याने रक्ताने स्नान करून तांबडे वस्त्र परिधान केले. बेहड्याच्या समिधा आणि मोहऱ्या यांच्या यज्ञात आहुती देऊन यज्ञ पूर्ण केला. यज्ञातून एक दिव्य रथ बाहेर आला. तो रथ घोडे, सारथी, धनुष्यबाण यांनी सुसज्ज केला होता. त्या रथात बसून तो लढाईच्या धुमश्चक्रीत घुसला. क्षणात त्याचा रथ आकाशात मेघांच्या आड गुप्तपणे चालला. तेथून वानर सैन्यावर त्याने विजेसारखा बाणांचा पाऊस पाडला. त्या बाणांनी वानरांची शिरे, हात, पाय तुटून पडू लागले. राम लक्ष्मण तटस्थ झाले. त्यांना बाण कोठून येतात हे दिसेना. त्या बाणांनी राम लक्ष्मणांना सुद्धा घायाळ केले. त्यांच्या हातातील धनुष्ये गळून पडली. राम आणि लक्ष्मणांना मूर्छा आली. सर्व वानर सैन्यात हाहाकार माजला. इंद्रजिताने खूप पराक्रम केला. जय जयकार करीत इंद्रजिताची सर्व सेना लंकेत गेली. इंद्रजिताच्या पराक्रमाचा वृत्तांत ऐकून त्याला रावणाने पोटाशी धरून म्हटले, राजपुत्रा, तू होतास म्हणूनच आज मी एवढा मोठा आहे. तू जो पराक्रम केलास त्याने माझाच उत्साह वाढला. वानर सैन्यात हनुमंत आणि बिभीषण ह्यांच्यावर मात्र इंद्रजिताच्या बाणांचा काहीच परिणाम झाला नाही. रात्री ते दोघे सैन्यात शिरून पाहणी करू लागले. जांबुवंत विव्हळत पडला होता. मारुतीने जांबुवंताला राम लक्ष्मणांना मूर्छा आल्याचे सांगितले. त्यांच्यासारखेच सगळे सैन्य मूर्छित पडले आहे असे जांबुवंताने सांगितले. द्रोणाचल पर्वतावर औषधी आहे. ती औषधी रामलक्ष्मण व वानर सैन्याला दिली तर सगळेजण संजीवनी प्राप्त झाल्यासारखे पुन्हा उठतील. पण सूर्योदयाच्या आत ती औषधी आणली पाहिजे. इतक्यात हनुमंत पुढे आला आणि म्हणाला, मी सूर्योदयाच्या आत द्रोणाचलावरून संजीवनी आणतो. असे म्हणून त्याने आकाशात उड्डाण केले.
सप्तद्वीपे सप्तसमुद्र एका क्षणात ओलांडून मारुती द्रोणाचल पर्वतापाशी येऊन उभा राहिला. पर्वताला औषधी देण्याची विनंती करू लागला, पण पर्वत मारुतीचे म्हणणे ऐकून घेईना. उलट म्हणू लागला, कोण राम, कोण लक्ष्मण? देवांना सुद्धा येथील औषधी दुर्लभ आहेत, तर माकडा तुला कशी मिळेल? तेव्हा मारुती अत्यंत रागावला आणि म्हणाला, तुला एका क्षणात उचलून मी लंकेत नेतो. मारुतीने आपले शेपूट पसरून त्यामध्ये सारा पर्वतच उचलला व पर्वत हातात धरून मारुती वेगाने परत लंकेत निघाला. सूर्योदयापूर्वी हनुमंत पर्वत घेऊन लंकेत परत आला. बिभीषणाने मारुतीला आलिंगन दिले. मारुतीने पर्वत खाली ठेवला. सकाळचा गार वारा वाहू लागला. वाऱ्याने वनस्पतींचा सुगंध साऱ्या रणांगणावर पसरू लागला. त्यासरशी राम, लक्ष्मण व इतर वीर पुन्हा शुद्धीवर आले. कुणाच्याही शरीरावर जखमांच्या खुणा राहिल्या नव्हत्या. मारुतीने तो द्रोणागिरी आपल्या शेपटीचा वळसा घालून उचलला आणि परत त्याच्या मूळ जागेवर नेऊन ठेवला. परत आल्यावर मारुतीने रामरायांच्या चरणांवर मस्तक ठेवले. रामाने मारुतीचे मुख आपल्या हाताने कुरवाळत म्हटले, हनुमंता, तू आज सर्वांचा प्राणदाता आहेस. तुझ्यामुळेच आज आमचे प्राण आम्हाला मिळाले. सगळे वानर सैन्य हनुमंताचा जय जयकार करू लागले. आता वानरांच्या अंगात पुन्हा युद्धाचा संचार झाला. नळ, नीळ, मारुती ह्यांनी सर्व वानर सैन्यासह लंकेत प्रवेश केला. मोठ्या लांब काठ्यांनी वानरांनी पुन्हा चुडी पेटविल्या. वानरांच्या भुभुक्कारांनी आकाश भरून गेले. लंकेतील महाद्वाराचा बुरुज ओलांडून सैन्याने लंकेत प्रवेश केला आणि ते सर्वत्र आगी लावू लागले. वाऱ्याने आग भडकू लागली. आकाशात आगीचे लोळ जाऊ लागले. सर्वत्र धूर पसरला. लंका जाळण्यासाठी ज्वाळा पसरू लागल्या. वानर सैन्य राक्षसांना चुडींनी भाजू लागले. मारुतीने द्रोणागिरी आणून सर्व वानर सैन्य पुन्हा उठवल्याची बातमी रावणाला समजली. रावणाने कुंभ निकुंभांना दळभार देऊन पुन्हा वानर सैन्यावर चाल करून पाठविले. पर्जन्यास्त्राने लंकेतील आग विझविली. विरूपाक्ष, शोणिताक्ष, राजनंदन हे वानर सैन्यावर चाल करून आले. तेव्हा सर्व वानरांनी लंकेचा त्याग केला आणि ते लढण्यासाठी पुन्हा रणांगणात आले. दोन्ही सैन्यात भयंकर लढाई झाली. अंगदाने जंघ, प्रजंघ, क्रोधन यांना मारले. मैंदाने विरूपाक्षावर प्रचंड वृक्षप्रहार केला व त्याला ठार केले. शर्भाने शोणिताक्षाचा वध केला आणि त्याला ठार केले. निकुंभ सुग्रीवावर धावून आला. मारुती सुग्रीवाच्या मदतीला धावला. मारुती व निकुंभ ह्यांचे घनघोर युद्ध झाले. मारुतीने केलेल्या प्रहारांचा निकुंभावर काहीच परिणाम होत नव्हता. तेव्हा रागावून मारुतीने 100 पर्वत उपटून निकुंभावर टाकले. तेव्हा कोठे निकुंभ रणांगणात ठार झाला. लंकेत रावणाला प्रधानांनी निकुंभ मेल्याचे सांगितले. रावणाने खराक्ष, मकराक्ष, विशालाक्ष या बलाढ्य राक्षसांना रणांगणावर युद्धासाठी पाठविले. वानर पर्वत व शिळा घेऊन धावले. भाला, तलवार, गदा ह्या शस्त्रांचा मारा करून राक्षसांनी वानरांना घायाळ केले. मकराक्षाने खूप वानरांचा संहार केला. रामाने धनुष्य घेतले आणि विरूपाक्षावर नेम धरला. एकाच बाणात रामाने मकराक्षाच्या बाणाचे जाळे तोडले आणि एक दिव्य बाण धनुष्यावर चढवून मकराक्षाला कंठस्नान घातले. विशालाक्ष आणि खराक्ष ह्यांनी एकदम रामावर हल्ला केला. अनेक बाण रामावर सोडून वानर सैन्याला जर्जर केले. रामाने त्या बाणांचा नाश केला. शेवटी रामाने 2 विजेच्या लोळासारखे बाण धनुष्यावर चढविले. त्या बाणांनी त्या राक्षसवीरांची मस्तके आकाशात उडवून दिली. तिन्ही असुर रणांगणात मरण पावल्याची बातमी रावणाला कळली. इंद्रजिताने एक होम केला. त्या होमातून एक कृत्या बाहेर आली. त्या कृत्येआडून इंद्रजित रामावर बाण सोडू लागला.
वानर सैन्यात अत्यंत घबराट पसरली. मग मारुतीने रामाच्या कानात सांगितले, अंगिरास्त्र सोडून प्रथम त्या कृत्येचा नाश करावा. रामाने अंगिरास्त्र सोडले. ते ह्या कृत्येच्या मागे लागले. कृत्येचा छेद झाला आणि इंद्रजित जमिनीवर रणमैदानात आला. रणांगणात त्याने अनेक बाण सोडले. त्या दुष्ट इंद्रजिताला पाहून रामसैन्य पुन्हा चवताळले. हनुमानाने मोठा पर्वत घेतला आणि इंद्रजितावर फेकला. गदा युद्धासाठी विभीषण पुढे सरसावला. प्रत्येक वानर जे हातात येईल ते घेऊन इंद्रजितावर फेकू लागले. लक्ष्मणाने इंद्रजितावर 3 तीक्ष्ण बाण सोडले. रामाने 100 बाण सोडले, पण इंद्रजिताने ते सारे बाण निष्प्रभ करून सोडले. इंद्रजिताच्या बाणांच्या वर्षावाने वानर सैन्य व्याकुळ झाले. इतक्यात सूर्य मावळला आणि युद्ध थांबले. अशा प्रकारे खूप पराक्रम करून इंद्रजित लंकेत आला. असुर सेना विजय घोष करू लागली. इंद्रजित आपल्या पराक्रमाचे वर्णन रावणापुढे करू लागला. तेव्हा रावण म्हणाला, इंद्रजिता, तू नेहमी शत्रूचा पराभव करून येतोस, परंतु दिवस मावळला की ज्याप्रमाणे सारी नक्षत्रे आकाशात उगवतात त्याप्रमाणे सूर्य उगवला. सकाळ झाली की हे रामाचे सैन्य युद्धाला पुन्हा तयार होऊन येते. त्यामुळे संध्याकाळी शत्रू नेस्तनाबूत झाला असे तुला वाटले तरी ते पुन्हा पुन्हा युद्धाला येतात. तेव्हा तू शत्रूला कायमचे नष्ट करून टाक. रावणाच्या बोलण्याने इंद्रजिताला द्वेष आला. तो म्हणाला, आता मी जो युद्धाला जाईन तो राम लक्ष्मणांचा वध करून मगच तुम्हाला माझे विजयी मुख दाखवीन. तसे झाले नाही तर हीच आपली शेवटची भेट समजा. इतके बोलून आणि रावणाला वंदन करून इंद्रजित निघाला. तो आपले सैन्य तयार करायला लागला.